श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलाच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आताची जी एनर्जी आपण बघणार आहे ती कन्या राशीसाठी असणार आहे. कन्या राशीसाठी हा महिना जो आहे तुम्हाला जून महिना 2026 तुमच्यासाठी कसा असणार आहे, कन्या राशीसाठी असणार आहे. पूर्ण मंथ जो आहे तो तुमच्यासाठी कसा जाईल हे आपण बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जुलै महिना 2026 तुमच्यासाठी कसा असणार आहे? जुलै महिना 2026. जुलै महिना 2026 तुमच्यासाठी कसा असणार आहे? तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचं नाव घ्यायचं आहे आणि तुम्हाला ज्या गुरूंची तुम्ही सेवा करताय त्या गुरूंचं सुद्धा तुम्हाला नाव घ्यायचं आहे. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. कन्या राशीसाठी असणार आहे. कन्या राशीसाठी हा महिना जो आहे तो कसा जाईल? पहिलं जे कार्ड आलेलं आहे तुमच्यासाठी ते 4 ऑफ सोर्डचं आहे. द हेरोपेंट, 8 ऑफ पेंटिकल, द वर्ल्ड, 6 ऑफ swords, page of pentacle, ace of wands, justice आणि टेम्परेनेस. तर आता पहिला तर तुम्हाला राशीसाठी मी सांगते तुम्हाला. कन्या राशीसाठी हा महिना कसा जाईल हे आपण बघत आहोत. आणि यासाठी तुम्हाला कन्या राशीसाठी हा महिना थोडासा जड जाताना दिसतोय. तुम्ही निगेटिव्ह गोष्टीत अडकलेला आहात. निगेटिव्ह गोष्टीचा मनस्ताप तुम्हाला होताना दिसत आहे. निगेटिव्ह गोष्टी पहिल्यापासून तुम्हाला ज्या त्रासदायक झालेल्या आहेत किंवा पहिल्या काही गोष्टी तुमच्यावरती निगेटिव्ह गोष्टी हॅवी झाल्या होत्या त्यातून तुम्हाला आता कुठेतरी एकटं पडल्यासारखं, एकटं फील झाल्यासारखं, किंवा तुम्हाला कोण नाहीये, तुम्ही तुमच्या हृदयाला समजून घेणार तुमच्या आयुष्यात कोण नाहीये आणि तुम्हाला सगळे असून नसल्यासारखे आहे. तुमच्या दुःखाच्या वेदना ज्या आहेत त्या कुणाला सांगाव्याशा असं तुम्हाला वाटत नाहीत. आणि एक असं रहस्य आहे जे पास्टमध्ये तुम्हाला जे दुःख दिलं होतं त्या दुःखाला एक नवीन अर्थ तुम्हाला द्यायचा आहे. पण तो अर्थ देण्याची जी क्रिया आहे ती कष्टाच्या मार्गातून द्यायचा आहे, संघर्षाच्या मार्गातून द्यायचा आहे. एक जिद्द, एक चिकाटी, एक चांगली मेहनत घेऊन एका चांगल्या टप्प्यावरती जाणं हे तुमचा संघर्षाचा मार्ग असणार आहे. जे काही जास्त मला इथं दिसते अपमान जास्त झालेला आहे तुमचा, तुमच्या वरती शिंतोडे उडवलेले दिसत आहेत. पास्ट मधलं घटना आहे त्या गोष्टीचं तुम्हाला या महिन्यामध्ये सुद्धा त्या गोष्टीचा त्रास होताना दिसतोय. त्यावरती तुम्ही विचार सुद्धा करताय. त्यावरती तुम्हाला पुढे जाऊन त्यावरती प्रगती करायची आहे. आणि जास्तीत जास्त पैशा संदर्भात, कारण पैसा नसला की माणसाला झिरो किंमत येते. तसंच तुमच्या आयुष्यात झालेलं आहे की तुम्हाला स्ट्रगल करायचं आहे. जे की तुम्हाला तुमच्या ज्या लोकांनी तुम्हाला नाकारलं त्या लोकांनी परत एकदा तुम्हाला रियुनियन दिलं पाहिजे, तुम्हाला क्रेडिट दिलं पाहिजे. तुम्ही जवळून गेला तरी तुम्हाला एक चांगली भूमिका तुम्हाला क्रिएट व्हावी असं तुम्हाला वाटत आहे. पण तुम्ही आता ज्या गोष्टीत अडकला आहे ते पूर्णपणे एक अडचणी जे म्हणतो आपण मध्ये आहे आणि सगळीकडे आपल्या विंटोळे घालून बसलेला एक नाग आणि एक विषारी साप आपल्या भोवती फिरत आहे. अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यात घडताना दिसत आहेत. आणि त्या विषारी सापाच्या दंशाला तुम्ही घाबरून, किंवा घाबरत तर नाहीच आहे तुम्ही, पण त्या वेळोखा बसलेला आहे तुमच्या आयुष्याला पूर्ण, जे की तुम्हाला सावरता येत नाहीये. कोणता पर्याय समोर उरलेला आहे असं सुद्धा वाटत नाहीये. पण कष्ट हे नेमकं तुम्ही करताय आणि मार्ग काढण्याचा प्रयत्न करताय आणि त्यातून पुढे जाण्याचा प्रयत्न देखील करताय. आणि तशी सिच्युएशन तुमची या महिन्यामध्ये सुद्धा राहताना दिसत आहे. एखादी व्यक्तीची कमिटमेंट तुम्हाला हवी आहे आणि त्या व्यक्तीकडून तुम्हाला कमिटमेंट मिळेल याचा सुद्धा तुम्ही लवकरात लवकर प्रयत्न करत आहात की एक व्यक्ती आहे जे तुम्हाला कमिटमेंट द्यावी असं तुम्हाला वाटतंय आणि ती देईल सुद्धा या महिन्यामध्ये. आणि खूप दिवस झाले तुमच्याशी बोलत नव्हते आणि ते या महिन्यामध्ये बोलतील, हे सुद्धा तुमच्यासाठी तितकंच चांगलं असणार आहे. भगवा कलर जो आहे तो तुम्हाला चांगला असणार आहे. आगीचा म्हणजे जाळ जो असतो आपलं, म्हणजे आग जी असते पेटलेली आग, त्यापासून जरा सावध राहायचं आहे. आणि स्वभाव जरा तापट ठेवायचा नाहीये. तापट स्वभाव कुठेतरी तुम्हाला हानी पोहोचवताना दिसतो आहे आणि त्यामधून तुम्हाला त्रास होताना दिसतो आहे. पण भगवा कलर जो आहे तो तुमच्यासाठी शुभ असणार आहे. चॉकलेटी मरून कलर तुम्हाला चांगला असणार आहे, शुभ असणार आहे. 1 नंबर 11 नंबर शुभ आहे.
जस्टिस, न्याय, एखादी गोष्ट तुमची या महिन्यामध्ये कंप्लीट होताना दिसत आहे, जी खूप दिवसापासून पेंडिंग आहे आणि या महिन्यामध्ये त्यातून तुम्हाला न्याय भेटताना दिसत आहे. जर तुम्हाला नात्याविषयी किंवा अजून कोणतं काम तुमचं थांबलं असेल, तटलं असेल किंवा तुम्हाला त्यावरती काम व्यवस्थित होत नसेल, तर तुम्ही त्या पद्धतीने काम करून तुमच्या आयुष्यात ग्रोथ निर्माण करताना दिसत आहे. एंजल तुम्हाला गाईडन्स देताना दिसत आहेत. एखादा एंजल नंबर 11-11 नंबर दिसत असेल जास्तीत जास्त, कारण 11-11, 4-4, 1-1 हा तुम्हाला जर या महिन्यामध्ये सतत वारंवार दिसत असेल, तरी सुद्धा तुम्हाला या महिन्यामध्ये चांगली वार्ता समजताना दिसत आहे. चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचताना दिसत आहेत आणि निगेटिव्ह म्हणजेच वाईट नंबर जो आहे तो तुमच्यासाठी 4 असणार आहे. 4 नंबर तुमच्यासाठी 4 लोकं, 4 संख्या, 4 व्यक्ती, 4 अंक, हे 4चं टायमिंग जे आहे ते 4-4-4 ह्या वेळेत तुम्हाला कोणतं शुभ कार्य करायचं नाहीये आणि कोणतं शुभ कार्य करायचं नाहीये आणि तुम्हाला ह्या गोष्टीचं पालन करायचं आहे आणि कलर कोणता पिवळसर, पिवळसर म्हणतो आपण, पिवळा कलर जो आहे, तो तुम्हाला यूज करायचा नाहीये. शक्यतो यूज करायचा नाहीये. पिवळा म्हणजे डार्क पिवळा नाही, फेंट पिवळा जो आहे तो तुम्हाला यूज करायचा नाही. फेंट पिवळा जो आहे तो तुम्हाला यूज करायचा नाहीये. एखादी गोष्ट तुम्ही शोधताना किंवा त्या गोष्टीच्या पाठीमागे लागताना दिसता, या महिन्यामध्ये तुम्हाला त्या गोष्टी मिळता थांबतील, अशा पण काही गोष्टी होताना दिसतील. पण मेहनत तुम्ही सोडणार नाही याची चिकाटी तुमच्या आयुष्यात या महिन्यामध्ये पहिल्यापासून ते शेवटच्या अखेरपर्यंत पूर्णपणे तुमची चिकाटी ही चांगलीच राहणार आहे. अजून असं की ही सगळी सिच्युएशन बघून म्हणजे हे सगळे एनर्जी मी तुम्हाला सांगितली. यावरती तर मला एकच तुम्हाला सांगायचं आहे, की या महिन्यामध्ये म्हणावं इतकं तुम्हाला जेवढा स्ट्रगल करताय तेवढा तुम्हाला त्याचा मोबदला मिळताना, चांगला मोबदला मिळताना कमी दिसतोय. पण तुम्हाला डगमगायचं नाहीये. चढ-उतार हा महिन्यामध्ये तुमचा राहील थोडाफार. पण तुम्ही ते ॲडजस्ट करू शकाल हे मी नक्की सांगू शकते. पण जस्टिस, न्याय सुद्धा मिळताना दिसतो आहे तुम्हाला 11व्या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात सुद्धा भेटू शकेल किंवा 11 आठवड्यानंतर सुद्धा भेटू शकेल. तुम्ही कंटाळून जायचं नाही किंवा ह्या गोष्टींना त्रासून जायचं नाही, की हे नाही होईल का नाही, की माझ्या आयुष्यात पुढे जाऊन काय होईल? या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला वाटत असेल, तर तसं तुम्ही तुमचा मनातला गैरसमज काढून टाका. कारण इतकी मेहनत करून देखील तुम्हाला जर सुख, समाधान किंवा तुमच्या म्हणण्यानुसार काही गोष्टी घडत नसतील, तर ते असं वाटतंय की तुम्हाला ते काम सोडून द्यावं. नको. पण तसं करू नका. हे तुमची जी मेहनत घेताय त्याचं फळ तुम्हाला लवकरात लवकर भेटताना दिसतं. कारण एंजल्सचं कार्ड सुद्धा आलेलं आहे इथे आणि जस्टिस सुद्धा न्याय आलेला आहे तुमच्यासाठी. त्यामुळे वादविवादाची संभावना या महिन्यामध्ये थोडी दिसते आहे. वादविवादाची संभावना दिसते आहे कारण मानसिकता तुमची व्यवस्थित नाहीये या महिन्यामध्ये. थोडी चिडचिड होताना दिसते आहे. तुमची मानसिकता खराब होताना दिसते आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टींवरती नियंत्रण ठेवून चिडचिड होऊ नये याचा थोडासा प्रयत्न करायचा आहे आणि आकाशी कलर किंवा निळा कलर ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला अव्हॉइड करायच्या आहेत. त्या तुम्हाला यूज करायच्या नाहीयेत. शुक्रवार, गुरुवार तुमच्यासाठी शुभ असणार आहे. 2 2 वार जे आहे ते तुमच्यासाठी शुभ असणार आहेत. अशुभ जो आहे तो तुम्हाला शनिवार असणार आहे. शनिवारच्या दिवशी तुम्हाला कोणतं शुभ कार्य करायचं नाहीये आणि होता होईल तेवढं काम तुम्हाला 11च्या नंतर किंवा 11, 1, 4 सॉरी 14 किंवा 4, 5, 5 नंबर एक शुभ आहे तुम्हाला. 4 नंबर जो आहे तो अशुभ सांगितलेला आहे मगाशी तुम्हाला मी. आणि 11-11 हे एंजल नंबर जे आहेत. 11-11-11 आणि 4-4-4 हा एंजल नंबर आहेत. हे तुम्हाला या महिन्यामध्ये जर दिसतील, तर याचा अर्थ असा असणार आहे, की त्यामागचा की तुम्हाला जे कष्ट करताय, जी मेहनत घेताय, जो त्रास होतोय, त्याचा तुम्हाला लवकरात लवकर जस्टिस न्याय भेटताना दिसतोय. ज्या गोष्टीची वाट बघताय ती गोष्ट तुमच्या आयुष्यात लवकर येताना आणि जवळ आलेली आहे. हे सिद्ध करताना आणि हे दाखवताना दिसते आहे. तुम्हाला थांबायचं नाहीये. तुम्हाला आहे त्या मार्गावर व्यवस्थित चालत राहायचं आहे. जसं आता आहे स्टेबल तसंच पुढे जाऊन स्टेबल म्हणजे आयुष्य चालायचं आहे त्या पद्धतीने. जसं आता तुमचं रुटीन आहे त्या पद्धतीनं. फक्त या महिन्यामध्ये थोडी चिडचिड होईल. तुमचा राग व्यक्त होईल. त्यावरती तुम्हाला थोडंसं नियंत्रण ठेवायचं आहे. कमीत कमी तुम्हाला अमावास्येला हा त्रास होताना दिसतो आहे. त्यावरती थोडंसं नियंत्रण ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्या काळामध्ये त्रास होणार नाहीये. होता होईल तेवढं तुम्ही शांततेत घ्या. ज्या गोष्टीचं उत्तर सापडत नाही
तर तुम्ही त्या गोष्टीसाठी स्वतःची एनर्जी वाया घालवू नका. वेळेनुसार सगळ्या गोष्टी चेंज होत असतात आणि त्याच गोष्टी तुमच्यापर्यंत चांगल्या पद्धतीने आणि पॉझिटिव्हिटीने पोहोचतील हा नक्की मी प्रयत्न करीन. आणि इथून सुद्धा तुम्हाला ही चांगली एनर्जी देण्याचा सुद्धा मी प्रयत्न करेन. आणि मी स्वामींना आणि एंजल्स आहेत त्यांना सुद्धा मी प्रार्थना करते की तुमची जी चिडचिड आहे, त्रास आहे ती कुठेतरी कमी व्हावा आणि आयुष्यात एक चांगली वेळ तुमच्या निर्माण व्हावी. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. एनर्जी कशी वाटली मला सांगायला विसरू नका. ओम नमो आदेश श्री स्वामी.